नाशकात भर दिवसात ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लाखो रुपयांचे सोने लंपास। नाशिकच्या सिडकोतील माऊली लॉन्स लगतच्या महालक्ष्मी नगरमधील श्री ज्वेलर्स दुकानावर दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली आहे। श्री ज्वेलर्स या दुकानाचे मालक घोडके व त्यांची पत्नी हे दुकानात बसलेले असताना 2 अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून आले। त्यांनी घोडके यांना बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून पसार झाले। भर दिवसा रहदारीच्या ठिकाणी दरोडा पडल्याने सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सदर घटनेची माहिती अंबड पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर देशमुख, उपायुक्त प्रशांत बच्छाव, संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार घटनास्थळी दाखल झाले होते। पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत। आज नाशिक शहरातील अंबड पोलीस हद्दीतील महालक्ष्मी नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात 2 इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास 20-25 तोळे सोनं घेऊन पसार झाले। मोटरसायकल एक 50 मीटर लांब लावलेली होती। तर टोटल एक जण तिथे थांबला, 2 जण दुकानात आले, त्यांनी धाक दाखवून 20-25 तोळे सोनं घेऊन पळून गेले। सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। तपास कामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेले आहेत। तर त्यांनी काही रेकी केली होती का पहिले, काय समोर आलंय का? ते CC फुटेजेसवरून तसं वाटतंय, कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसतंय। ते बुलेट गाडीवर आले होते ते लूटमार करायला? एक बाईक आहे ती अजून आयडेंटिफाय झालेली नाही आहे। एका मोटरसायकल 3 जण दिसत आहेत एका फुटेजमध्ये। बसलेली होती मी, हे पण दुकानात होते, मी पण दुकानात होती। मग त्याच्यातलं एक जण मध्ये आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मी उठून इथे उभी राहिली। बघितलं तर बाहेर पण अजून एक जण होतं, दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं। मग माझ्या लगेच लक्षात आले मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे। तोपर्यंत माझ्या डोक्यात आलं, तोपर्यंत त्याने त्यांच्यावर बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चूक उभं राहायचं, बिलकुल पुढेच हालचाल करायची नाही, बाहेर बघायचं पण नाही, कोणाला बोलवायचं पण नाही, कोणते बटणं दाबायचे पण नाही म्हणे। असं त्यांनी म्हटलं। यांना एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं नाही। आणि एक जण मध्ये गेलं, जेवढं पण सामान होतं ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेले। तुमचं नाव काय? मनीषा घोडके। साधारण किती लाखांचा ऐवज नेलाय? 300 ग्रॅम। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।